तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलोय कलेडोनकरांच्या मैदानावर आणि 14/4/2025 रोजी एक आदत एक बैल आहे. एक बैल मैदान असं इथं भरणार आहे. तर मैदान कशा निमित्त आहे? मैदानी आपलं श्री हनुमान यात्रा, श्री खंडोबा यात्रा आणि श्री सिद्धिविनायक यात्रेनिमित्त आपण पारंपरिक मैदान घेत असतोय. तेच मैदान यात्रेच्या निमित्तानं घेतलेलं आहे. आता म्हणजे भरपूर वर्षाची परंपरा आहे. भरपूर वर्षाची परंपरा आहे. परंपरेनुसार चालता येईल मैदान आहे. मैदानाचा पल्ला किती आहे? पल्ला 850 ते 900 आसपास आहे. आणि खाली उभं राहायला जागा आहे? किती गाड्या आहे? 10 गट बसतील का? हा, बसतील. पुढे कुठं अडचण वगैरे काय? नाही, पुढे अडचणीचा काही विषय नाहीये. पुढे सगळं प्लेनच आहे, त्यामुळे काय धोक्याचं असं काय नाही पुढं. आणि बक्षीस कशी आहे? किती आहे? बैल बक्षीस आहे आपलं 1 लाख रुपयांचं. दुसरं 71,000, तिसरं 51,000, चौथं 31, पाचवं 21, सहावं 11 आणि सातवं पण 11 असं आपण ठेवलेलं आहे बक्षीस. 7 बक्षीस. प्रवेश फी किती? प्रवेश फी 1,000 रुपये. आणि समालोचक मंडळी कोण आहे? समालोचक सुनील मोरे आहेत आणि भारत गुरव आहेत, प्रताप तात्या जांजोर्णेकर आहेत. झेंडा पंच कोण आहे? झेंडा पंच आपले सोमनाथ जगदाळे आहेत. आणि लाईव्ह कोणाकडे आहे? लाईव्ह P3 लाईव्ह. बरं, आता मैदानाची नोंद कधी वाजता चालू केलं? मैदानाची नोंद आजच्यापासून चालूच झालेलं आहे. आम्ही तसं कालपासूनच केलं, पण आजच्यापासून चालू आहे मैदानाची नोंद. आणि लॉट कधी काढणार आहे? लॉट आपण 13 तारखेला संध्याकाळी लॉट काढणार आहे. आणि जरी कोण नजर चुकीने राहिला असलं तर मग 14 तारखेला आपण मैदानात पण नोंद चालू ठेवणार आहे. त्यावेळेस चालते, नोंद चालूच राहणार आहे त्यावेळेस. बर. तर मित्रांनो बघा, हे मैदान 14/4/2025 रोजी होणार आहे आणि अखिल भारतीय नियमानुसार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार आहे सगळं. आणि मैदानी रीतसरच होणार आहे. पळायला कसं आहे आणि फाटीच्या मधलं अंतर किती? रान तसं पळायला चांगलं आहे, तसं काही विषय नाही. कटनाचं रान आहे आणि कटनाचं पण मध्यम साईड आहे. हा, मध्यम साईड एकदम पळण्यासारखं आहे, तसं काही नाही. आणि फाटी आपली ह्याला रुंदीला 15 फूट आहे. 15 फूट. हा, त्याच्यामुळे काय फॉलो व्हायचा काही विषय नाही. आणि लांबीला 850 ते 900 फूटच्या आसपास आहे. आदतचं मैदान आहे, त्यामुळे एवढं म्हणजे फाटीचं अंतर म्हणजे जेणेकरून गाड्या फॉलो होणार नाहीत त्यासाठी 15 फुटाचं आपण अंतर ठेवलेलं आहे. आणि पुढे कुठं अडचण नाही ना? काय पुढे नाही, काय अडचण पुढे नाही. पाठीमागं पण एकदम व्यवस्थित आहे सगळं, त्यामुळे तिथं काही अडचण नाही. बैलांना उभं राहायला वगैरे जागा आहे. पुढे काय धोक्याचं तसं काहीच नाही. काय सांगाल मैदानाविषयी? मैदानात हे काय पारंपरिक मैदान आहे, यात्रेनिमित्त ठेवलेलं आहे. आणि आव्हान काय कराल लोकांना, म्हणजे गाडा मालकांना आव्हान काय कराल? सगळ्यांनी जास्तीत जास्त हे करून सहभाग नोंदवून भरपूर प्रमाणात यावं. मैदान भाऊ असरासने पळायसारखं आहे, चांगलं आहे मैदान. ओके, धन्यवाद.